श्री बल्लाळेश्वर पाली रायगड पुणे अष्टविनायक पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिर पुण्यापासून सुमारे 110 किमी अंतरावर आणि रायगड जिल्ह्यातील पाली गावात वसलेले हे मंदिर अष्टविनायक यात्रेतील गणपतींचे प्रमुख तीर्थस्थान आहे। इथे श्री बल्लाळेश्वर गणपतींची मूर्ती आहे, जी या भक्त बल्लाळ यांच्या नावावरून ओळखली जाते। भगवान गणेशाच्या या मूर्तीला नवसाचा गणराया असेही संबोधले जाते, कारण भक्तांच्या इच्छा भरून देण्याची ही मंदिरातील मूर्ती प्रसिद्ध आहे। सरसगड किल्ल्याच्या कुशीत व अंबा नदीच्या शांत प्रवाहाच्या पार्श्वभूमीवर हे मंदिर आहे। मंदिराच्या दोन्ही काठी जळत असलेल्या तेवड्याच्या बाजारात हजारो भाविकांनी ताच या क्षेत्राला शक्तिसंवर्धन मानले आहे। बल्लाळेश्वराची पौराणिक कथा। फार प्राचीन काळात सिंधू प्रांतात कोकणातील पल्लीर आजचे पाली गावात कल्याणशेठ नावाचा श्रीमंत व्यापारी राहत होता। त्याची पत्नी इंदुमती आणि होणीनंतर त्यांचा प्रिय पुत्र झाला, त्याचे नाव त्यांनी बल्लाळ ठेवले। बल्लाळ लहान असतानाच गणेश भक्तीत बुडाला होता। साध्या बालगोपालांच्या मनाप्रमाणे तो रानवेडा काठी खिडकी धरून गणेश मूर्तीची पूजा करता। बल्लाळाच्या या भक्तीने त्याचे मित्रही प्रभावित झाले आणि तेही गणेशाच्या ध्यानात रमू लागले। एका वेळेला बल्लाळ आणि त्याचे मित्र गावाबाहेर गेले आणि त्यांनी मोठ्या पाषाणास गणेशाच्या मूर्तीप्रमाणे मानून तिला घरी घेऊन पूजा करता सुरू केली। ते गणेश भक्तीमध्ये इतके रमून गेले की भूकप्यास लक्षही नाही राहिले। त्याचा परिवार आणि गावकरी चिंतित झाले। या लहानग्याची भक्ती इतकी गहिरी झाली की आता तो इतर मुलांनाही हट्टाने तिच्याकडे ओढत आहे। एका दिवशी बालप्रवंचनेमुळे रागवलेल्या कल्याणशेठजींनी बल्लाळ आणि मित्रांना शोधायला सांगितले। सभोवतालच्या कड्यातून त्यांना ते सापडले, लगबगाने गणेश पुराण म्हणत भक्ती करून गणेशमंत्र फुंकाणाऱ्या या सुदर्शनांना पाहून कल्याणशेठजी रागाने चिडले। हातातले सोटे जोरात मारत तो बल्लाळांकडे धावला आणि सर्व मुले पळाली। कल्याणशेठजीने बल्लाळाच्या बांधून ठेवलेल्या गणपतीच्या लहान मंदिराला एका झटकेत उद्ध्वस्त केले। पाषाण मूर्ती फेकून जमीन हाती मारली, जिणेवदारे ती तुकडे तुकडे झाली। गडबडीत सर्व मूळ सामग्री पाडली गेली। इतर सारे लहान मुले घाबरून पळून गेले, पण बल्लाळ गणेशाच्या ध्यानात अगदी रंगून गेला होता। कालुरात दृष्टी असलेल्या या भक्ताच्या अपमानामुळे कल्याणशेठजीचा राग आणखीनच भडकला। तो बल्लाळाला निरवरुद्ध केलेपर्यंत सोट्याने जोरात झोडपून त्याचे अंग रक्तबंबाळ केले। मग तटात पडलेल्या बल्लाळाला एका झाडाशी बांधून ठेवलं। ते म्हणाले, येऊ दे बघो, तुझा शिवाला वाचवायला कोण येतोय, अशा दारुण शब्दांनी नंतर त्यांनी बल्लाळाला तसाच गावाबाहेर झाडाशी बांधून ठेवून निघून गेला। निर्धन अवस्थेत असलेला बल्लाळ काही वेळानंतर होशात आला। त्याच्या अंगावर दुःखाचे कांबरे फुलले होते। भूक, तहान आणि पीडा त्याला हवेत, पण बल्लाळाने आपल्या गणरायाकडे प्रार्थना केली। हे विघ्नहर्त्या गणराया, तू माझा अगाध विश्वास। तू कधीच भक्ताला निराश करत नाहीस। ज्याने तुझे अपमान केले त्याला दयाळूपणा नसून अंधत्व, बहिरेपणा आणि कुष्ठरोगाचा वारा चालत राहो, म्हणत त्याने कठीण प्रसंगीही गणेशाची नामजप सुरू ठेवली। अस्ताव्यावर शोध घेत असताना गणराय त्याच्या भक्ताकडे मागे फिरून आला। नागारीच्या निष्कपट रूपात, ब्राह्मणाच्या भेषात तो बल्लाळा आनंदित स्वरूपात भेटला। गणेशाच्या दर्शनाने बल्लाळाची तहान, भूक आणि जखमांचे वेदना क्षणात दूर झाल्या। ऊर्जा शरीरात पुन्हा नांदू लागली। बल्लाळ पुढे शिरस्त्राण करून गणपतीला नमस्कार करत म्हणाला, माझ्या ओठापर्यंत तुमचं नाव गणराय। कदाचित मी एक तुझ्या भक्तीचा ताटतो, पण देवा, अगदी आत्मभक्तीची आग माझ्या हृदयात पेरली आहे। माझी एकच इच्छा, तू या ठिकाणी कायमच्या वास्तव्याला यावास आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण कराव्यात। गणराय हे पाहून प्रसन्न झाला। तो म्हणाला, तुझ्या भक्तीने मी मात्र आनंदित झालो आहे। तुझ्या या उच्च विचाराला मी स्वीकारतो। या ठिकाणी मी बल्लाळ विनायक या नावाने अढळ स्थिर होईन आणि लोक माझे नामकरण तुला ध्येय मानून करतील। तुझ्यावर माझे आशीर्वाद कायम राहतील, असे आशीर्वाद देत गणेशांनी बल्लाळाला मिठी मारली आणि जवळच्या पाषाणात अंतर्मुख होऊन लुप्त झाले। आसपासचा पाषाण पुन्हा स्वच्छाकरिता पुन्हा बनले।
भीम पुराण आणि मुद्गल पुराणात नमूद असतानुसार बल्लाळाच्या या गाथेचा अंतर्विभाग त्रेतायुगात घडला होय. त्याच पाषाणात विराजमान झालेली गणपतीची मूर्ती पुढे स्वयंभू झाली. तिला श्री बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. बल्लाळाने ज्या प्रकारे गणपतीला स्वतःच्या नावानंतर उपस्थित केले, तसाच अर्थ या नावात प्रकट होतो. या भक्ताच्या नावानंतर गणराया स्वतःला चिन्हांकित करत आहे. बल्लाळाचा अपमान करून फेकलेली मूर्ती आजही मंदिर परिसरात स्थित आहे. ती श्री धुंडीविनायक म्हणून ओळखली जाते. या मूर्तीकडे पश्चिमाभिमुख दर्शन घेण्याची परंपरा आहे. धुंडीविनायकाचे प्रथम दर्शन करून नंतरच श्री बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले जाते. बल्लाळेश्वर मंदिराचे वास्तुशास्त्र. बल्लाळेश्वराचा मंदिरे खांब वसवताना पूर्व दिशेला 154 अंश झेंडू घालण्यात आले आहे. मूर्तीचा मुख पूर्वेकडे असून गणरायाची सूंड ट्रंक डावीकडे वळलेली आहे. या भव्य मंदिराला त्रांगणी आकारात बांधण्यात आले आहे. वास्तुशास्त्रानुसार त्याची रचना मराठी अक्षर श्रीच्या आकृतीवर ठेवण्यात आली होती. पाळीच्या तालुक्यात मोरेश्वर विठ्ठल सिंडकर यांनी 1640 साली हा मंदिर बांधला होता. सुरुवातीला लाकडी मंदिर होते. 1760 मध्ये शिलाखचित मंदिराची पुनर्बांधणी श्री फडणीसांनी केली. पायाभूत संरचना अरुंद आणि टणक ठेवण्यासाठी बांधकामात दगडासोबत लीड वापरून रासायनिक बांधकाम झाल्याचे इतिहासात नोंद आहे. मंदिरात एकूण 2 गर्भगृह आहेत, बाह्य आणि अंतर्गत. बाह्य गर्भात गणेशाची मूर्ती रतीत असून तिच्या समोर मोदकपुड्याचे हाल दिसणारे उंदराचे पाषाणशिल्प आहे. हे मंदिरातील विशाल घंटा चिमाजी अप्पांना विजयाच्या लढाईनंतर दिलेली आहे. मुख्य आराधना हॉलमध्ये आकाशी 8 स्तंभ उभे आहेत, जसे चुंचू वृक्षाचे खांब लागलेले असावेत. मंदिराच्या दरवाजावर गणरायाची अक्षरशुद्ध मुंजणी ठेवलेली आहे. बालभक्त बल्लाळाच्या अभंगभक्तीप्रमाणेच मंदिरात कुठेही अधोगामी आकार नाही. प्रत्येक गोष्टीची साक्ष राखण्यात आली आहे. मूर्तीच्या पाठीमागे चांदीचे पाटीपूर्ण पटल आहे, जिथे सिद्धी आणि रिद्धी गणरायाच्या शक्तीचे रूप त्यांच्या कामरुलेहाट्यात उभे आहेत. मूर्तीच्या डोळ्यात आणि नाभीवर चमकदार हिरे भरलेले आहेत. या वैशिष्ट्यांमुळे बल्लाळेश्वराचे मुखाकडे पाहून भक्तांना प्रसन्नता वाटते. गणराया ब्राह्मण परिधानाने विराजमान असल्यामुळे हा 9 सांडपात्राला दुर्लभ गणपतींच्या मूर्तींपैकी आहे. उभ्यारित्या बगासाया रिद्धी-सिद्धींच्या चामरांनी हा पवित्र परिसर सजविण्यात आलेला आहे. श्री बल्लाळेश्वर मंदिराचा मागील भाग आणि स्थापत्यकला. मंदिराचा प्रवेशद्वार पार केल्यावर विशाल प्रांगण व्यापून गेले आहे. परिसरातील 2 सरोवरे शांतता पसरवतात. उजव्या बाजूचे सरोवर पूजा आणि दैव संस्कारांसाठी पवित्र म्हणून ओळखले जाते. शेजारचा अनसेट, सिंधुदुर्ग, पठार, उन्हेर ही गरम पाण्याची झरे आणि सरसगड हे ठिकाणे भक्तांना पर्यटन प्रवासाचा अनुभव देखील देतात. शुद्ध घाटाच्या परिसरात रममाण होऊन भक्त आपली शिवधारा प्रकट करतात. सत्कारांमुळे त्यांना अंतःकरणात गहन शांतता मिळते. धुंडीविनायक देवस्थान. बल्लाळेश्वराचे दर्शन घेण्यापूर्वी लोक धुंडीविनायकाचे दर्शन घेतात, असा प्राचीन आराधनाचार आहे. धुंडीविनायकाची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. या मूर्तीला बल्लाळ आणि त्याचे मित्र देवपूजित कथेप्रमाणे गुरु ठेवत असत. कल्याण शेटने फेकलेली हा तोच पाषाण आहे, ज्याला आज धुंडीविनायक म्हणून पूजले जाते. धुंडीविनायकाच्या दर्शनाने भक्तांच्या पाप नष्ट होतात आणि मनोवांछित लाभ मिळते, असे मानले जाते. या मूर्तीसमोर देवळाच्या अंगणात हजारोंना गुढी त्रिवेणी प्रदान करणारी रचना आहे, ज्यामुळे भक्तिमंत्र जोरात गुंजतात. धुंडीविनायक म्हणजे बल्लाळेश्वराच्या भक्तांसाठी आशेचा संदेश. जिथे बल्लाळाचे पावित्र्य आढळते, तिथे गणराया स्वतः प्राप्त होतात. दर्शन आणि उत्सव. श्री बल्लाळेश्वर मंदिरात जानेवारी-फेब्रुवारी, माघ शुक्ल चतुर्थीला विशेष संवर्धन असते. या दिवशी आणि आसपासच्या काळात अष्टविनायकाची यात्रा भरते. भव्य गणेशोत्सव साजरा होतो. आश्रमशाळेत विविध जातीधर्मातील भाविक येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. तलावाच्या केवळ पावसाच्या वारीच्या काळातच नव्हे, तर संपूर्ण वर्षभर भक्तांची गर्दी असते. विशेषतः भाद्रपदाची चतुर्थी येण्याच्या आधी आणि पर्यंत येथे दर्शन घेण्याची परंपरा आहे.
मंदिराच्या दर्शनासाठी भक्त अनेकदा न्यूनगंड प्रवास करतात. पुणे, खोपोली, शिंदेवाडी, बेळबेकडे रस्ते घेऊन वाहतूक व्यस्त असून निसर्गरम्य पर्यटनाचा अनुभवही मिळतो. माउंटन रेंजमधून जाताना एक लहान लहान गावात पिकलेल्या नारळच्या गारबी आणि आंब्याच्या झाडांनी स्वागत करते. आरतीच्या वेळेला ढोलताशे आणि शंखनादाने मंदिर परिसर उत्सवमय होतो. भक्तांच्या मग्नतेत शास्त्रीय संगीताची झंकार मिसळते. ह्या प्रसंगी झालेल्या प्रसादात गोडेरी मोदकांचा समावेश आहे, ज्यामुळे भक्तांचे समाधान द्विगुणित होते. भक्तांसाठी संदेश. बल्लाळेश्वराची ही कथा आम्हाला शिकवते की प्रामाणिक भक्तीला कोणताही वय किंवा समाजातून अखंडरित फरक पडत नाही. एक लहान मुलगा बल्लाळ मात्र सत ध्यानात मग्न होऊन जीवनात आत्मसमर्पणाचा मार्ग दाखवतो. त्याची श्रद्धा इतकी मखोल की ती त्याच्यावर तसेच पुरलेली सर्व संकटे विरुद्ध ओढवते. बल्लाळाच्या श्रद्धेसमवेत गणेशाची सेवा करणारा हा अष्टविनायक भाविकांना सत्य हेच संदेश देतो. अपकार करणाऱ्यांनाही न्याय मिळतो, पण भक्तांचे व्रत अचूक पार पडते. आजही बल्लाळेश्वराच्या पवित्र मूर्तीसमोर आलेले लाखो भक्त शुभ मुहूर्त आराधना करतात, मनःकामना घेतात. बल्लाळेश्वर महाराज मुक्तिदाता असे या देवताचे गुणगान दिसते. जेथे भक्ती प्रामाणिक, तिथे वटस्पर्शी चमत्कार होतो, हे या स्थानावर अनुभवायला मिळते. या गाथेमुळे हे मंदिर केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतभर गौरवले गेले आहे. भक्तांच्या जीवावर शुभ्र प्रेमाने वास करून ठेवणाऱ्या या मंदिरात दर्शन घेताना आपल्या हृदयाच्या कोपऱ्यातील श्रद्धापुकार ऐकून घेण्याची संधी आहे.